माझे वडील माथाडी कामगार आणि शेतकरी या कुटुंबातील मी आहे. थोड्याच वर्षामध्ये त्यांचा टर्नओव्हर 8 करोडवरून 22 करोड झालेला आहे. शिक्षण करतील त्यांनाही सांगतो की तुम्ही व्यवसायच करा. काल मी सरांबरोबर ट्रॅव्हलिंग केलं, अजून 7-8 तास आम्ही बरोबर होतो. सो सरांना तर बऱ्याच अगोदरपासून 2 वर्षापासून मी ओळखतोच आहे, पण डीप नेटवर्किंग कशाला म्हणतात ना, तर त्यालाच डीप नेटवर्किंग म्हणतात. की आपण ज्यावेळी एखाद्या मेंबर बरोबर 2 तास, 4 तास, 6 तास आपण क्रॉस चॅप्टरला ग्रुपमध्ये का जायचं असतं, तर एकमेकांबरोबर डीप नेटवर्किंग होतं. म्हणजे सुहास सर बऱ्याच वेळा मी ऐकलं असेल किंवा काही जण असं म्हणतात की एका ठिकाणी 10 ठिकाणी 10 फूट खणण्यापेक्षा एकाच ठिकाणी 100 फूट खणलं तरच तुम्हाला पाणी लागतं. सो एकाच ठिकाणी 100 फूट खणायचं. मी आज सरांवर घालवतो 12वी मध्ये सर ज्यावेळी होते त्यावेळी 12 मध्ये सकाळी कॉलेज करायचे आणि दुपारी कपड्याच्या दुकानात काम करायचे, साधारण 500 रुपये पगारावरती. त्याच्यानंतर ते लोणंदला राहायला होते, शिरवळला येऊन काम करायचे, ऍज अ लेबर म्हणून काम करायचे. सो अशा स्टेजला त्यांनी काम केलं, नंतर MBA केलं, त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर सगळं पहिल्यांदा सगळं स्वतः करत होते, सगळ्या गोष्टी स्वतः करायचे. मग हळूहळू स्टाफ घेतला आणि आता त्यांची कंपनी जर तुम्ही बघितली तर पूर्ण स्ट्रक्चर्ड कंपनी आहे. पहिल्या ती त्यांची जी वाकडमध्ये कंपनी आहे तिने अजून दुसऱ्या एका ठिकाणी मोठी 40 गुंठ्याचा प्लॉट घेऊन तिथेही कंपनी सुरू केलेली आहे. पहिली ऑर्डर त्यांची एक्सपोर्ट आता काही ऑर्डर एक्सपोर्टही त्यांचे सुरू झालेलं आहे. 2च वर्षामध्ये त्यांचा टर्नओव्हर 8 करोडवरून 22 करोड झालेला आहे. आणि याच्यासाठी जी मदत झालेली आहे, जो गायडन्स मिळालेला आहे, जो सपोर्ट मिळालेला आहे, 110% मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा हा सॅटर्डे क्लबचा आहे. म्हणजे तुम्ही व्यवसायात आला तर तुम्हाला व्यवसायात काय यावं असं वाटलं आणि कधीपासून तुम्हाला अशी कुठली गोष्ट घडली की तुम्हाला वाटतं नाही आता नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा, असं तुम्हाला कधी वाटलं? आणि मी मूळ गाव माझं सातारा जिल्ह्यातून लोणंद शहराच्या शेजारी खेडेगाव आहे. माझे वडील माथाडी कामगार आणि शेतकरी या कुटुंबातील मी आहे. माझं शिक्षण BA झालंय, बॅचलर ऑफ आर्ट्स, आणि त्याच्यानंतर मी MBA केलेलं आहे. ओके, तर त्या MBA केल्यानंतर मी आता जॉब करायचा म्हणून मी सेल्स मध्ये 2 वर्ष एका कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटच्या कंपनीमध्ये जॉब केला आणि त्याच्यानंतर 6 वर्ष स्कॅफोल्डिंगच्या कंपनीमध्ये जॉब केला. ऍक्च्युली हे सर्व करत असताना जसं भिडे सरांना वाटत होतं की बाबा सर्व सगळीकडेच नॉन मराठी उद्योजक दिसतात, आपल्याला आपण आपली लोक का पुढे येत नाही, तर मीही तोच विचार केला आणि एक उत्सुकता होती मला की मलाही एकदा व्यवसाय करून बघा, आपल्याला जॉब आहेच आहे. तर त्याच्यासाठी मी एक प्रयत्न केला आणि मी 2015ला मी एकच फक्त गोष्ट केली होती जॉब सोडायच्या अगोदर, ती म्हणजे माझ्या एक गळ्यातली सोन्याची चेन मी विकत घेतली होती बॅकअप साठी, की मला कधीही प्रॉब्लेम आला तरी ती आपल्याला एक सिक्युरिटी म्हणून असेल. या उद्देशाने मी जॉब सोडून बिझनेस सुरू केला. बरेच व्यावसायिक आता पण बघितले किंवा तुम्ही पण बघितले असतील, तुम्हाला असं कधी वाटलं की व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिला 1-2 वर्षामध्ये असं कधी वाटतं की आम्ही नोकरीच बरी होती, नोकरी परत करावी, का व्यवसायात आल्यानंतर व्यवसायातच तुम्हाला एक मस्त उभारी मिळाली, व्यवसाय चालू ठेवला? सर तसं कधी कधी थोडस मनात वाटतं, पण माझ्या नशिबाने म्हणता येईल किंवा माझ्या काही कामाच्या पद्धतीने मला कधीही असं वाटलं नाहीये. उलट मी असं सांगतो प्रत्येकाला, जे व्यवसाय जे शिक्षण करतात त्यांनाही सांगतो की तुम्ही व्यवसायच करा. तुम्ही नोकरी करा, तुम्हाला अनुभव घ्यायचा तर घ्या, पण व्यवसायाला शिवाय पर्याय नाही, त्यामुळे व्यवसायच करा. आणि व्यवसाय चालू केल्यानंतर आता आपल्या या 10 वर्षात तुम्हाला अशा काही अडचणी आल्या का, किंवा अडचणी आल्या तर त्याच्यावरती मार्ग कशी केला तुम्ही? सर व्यवसाय म्हटलं की थोड्याशा अडचणी येऊ शकतात, आल्याही असतील, पण त्याच्यासाठी मी काही याच्यामध्ये की वैयक्तिक जो खर्च आहे इनिशियल लेवलला, जेव्हा व्यवसाय सुरू केला इनिशियल लेवलला वैयक्तिक खर्च कमीत कमी केला. त्याशिवाय कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतले, पण कॅल्क्युलेटिव्ह, त्यासोबत कमीत कमी कर्ज घेतलंय सुरुवातीला बिझनेस काम करताना. जसं आपले फायनान्शियल एक्सपर्ट आहेत तसे फायनान्शियल मॅनेजमेंट मी केलं होतं. काय असेट बॅकअप मी सुरुवातीला तयार केलं की आपल्याला मॉर्गेज साठी लोन वगैरे मिळावे. याच्यामुळे मला सर तशा बघायला गेलं तर मला काही अडचणी आलेल्या नाही. तुम्ही सॅटर्डे क्लबला कधी जॉईन केलात आणि सॅटर्डे क्लबचा मेन तुमच्या व्यवसायात काय फायदा झाला? टर्नओव्हर किती होता, आता टर्नओव्हर किती झाला, याच्याबद्दल थोडक्यात मेंबर्सना सांगा की जेणेकरून सॅटर्डे क्लबचा त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. सॅटर्डे क्लब मी आता 2 वर्ष होती, अजून 2 वर्ष झाली नाही.
मी औंध बानेर चॅप्टरचा रेग्युलर चॅप्टरचा मेंबर म्हणून मी सुरुवातीला जॉईन झालो. जॉईन होण्याचा उद्देश माझा एकच होता, नेटवर्किंग होईल, शिवाय माझ्या पर्सनॅलिटीमध्ये थोडंसं डेव्हलपमेंट होईल, मला अजून काय एक्सपोज मिळतील, बाहेर कसे बिझनेस करतात लोक ते थोडंसं समजेल, याच्यासाठी मी सॅटर्डे क्लब जॉईन केला. आणि टर्नओव्हर बघितला तर मी सॅटर्डे क्लब जॉईन केला तेव्हा 8 करोड होता, आता मागच्या वर्षीचा 22 कोटीचा आहे, जवळपास तिप्पट माझी growth आहे. या सॅटर्डे क्लबचा तुम्हाला कसा बेनिफिट झाला की सॅटर्डे क्लब मध्ये आपण जसं क्रॉस चॅप्टर किंवा प्रेझेंटेशन मीटिंग याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाला असेल. सॅटर्डे क्लबची सुरुवात जी होती ना ती एमडीपी न होती, आणि तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. एमडीपी मध्ये व्यवसाय कसा करायचा, व्यवसायामध्ये कसं एकमेकांशी वागायचं, कसं बोलायचं, ह्या सर्व गोष्टी मला त्याच्यातून समजल्या, आणि तेच मी सुरुवात पकडलं त्या गोष्टी, आणि त्याच्यापासून मी सॅटर्डे क्लब मध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू केला. आणि त्याच्यासोबत मी क्रॉस चॅप्टर मीटिंग अटेंड केल्या बऱ्याचशा. आता त्याच्यामध्ये काय केलं तर क्रॉस चॅप्टर मीटिंग, 1-to-1 मीटिंग, वेबसाईट, आता कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहे तर वेबसाईट, क्लस्टर मीटिंग आणि आउटबाउंड, हे कधीही चुकवलेलं नाहीये, आणि हे कधीही चुकवायचं नसतं, कारण मी त्याच्यातून खूप अनुभव घेतलेला आहे. आता रिसेंट आमची इलिप्टची आउटबाउंड मीटिंग लोणावळ्याला झाली, त्याच्यामध्ये असे एक्सपर्ट आले होते की अनिल लांबा, की ज्यांची फीज आहे 15 लाख रुपये एका लेक्चरची, ते मला फ्री ऑफ कॉस्ट मिळण्यासारखं त्याचा अनुभव घेता आला. मी त्याचे काही नोट्स काढलेले आहेत, मी सरांकडे देईन, मी तुमच्याशी शेअर करतो की त्यांना काय काय सांगितलं. आणि त्याच्यासोबत विनीत बनसोडे सर, तेही म्हणजे अशा प्रकारचे एक्सपर्ट आपल्याला मिळते की त्याच्यातून खूप फायदा होतो. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हे कुठल्याही प्रकारच्या मीटिंग्स तुम्ही मिस करू नका, त्याच्यातून नक्कीच फायदा होतो. ग्रेट सर. एक उत्कृष्ट व्यवसायिक होण्यासाठी आपल्या सर्व मेंबर्स वगैरे काय सल्ला द्याल की काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी तुम्ही नक्कीच मार्गदर्शन मेंबर्सला करू शकाल. माझं बिझनेस बद्दल एकच मत आहे, बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. तुमच्याशिवाय बिझनेस चालला पाहिजे. आता मी 2 दिवस आलेले, सरांनी पाहिला असेल की मला एकही मला वाटते फोन नाही आला का, दिवसभर सोबत होतो, मला एकही कसलाही ऑफिशियल फोन आलेला नाही. हा, मी हे सुरुवात माझी काय तेव्हा तशी नाही झालेली, एका रात्रीत कुठल्या गोष्टी होत नाहीये, त्याच्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी कराव्या लागतात. मी काय केलंय, मी काय करतोय ते मी थोडं सांगतो. बिझनेस हा माइंडसेट गेम आहे ऍक्च्युली. हे फक्त प्रॉफिट मेकिंग नाहीये, नुसतं नेट प्रॉफिट दिसायला नको, ते आपल्याला ऍक्च्युली प्रॉफिट मनी मेकिंग बिझनेस आहे, आपल्याला पैसे आलेले पाहिजे. दुसरं मी असं करतो की महिन्याला P&L, आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो हे स्वतः चेक करतो रिअल मध्ये, म्हणजे सीला दाखवण्यासाठीचा नाही, ऍक्च्युअल जो आपण ब्लॅक व्हाईट जे काय म्हणतो तसे सर्व प्रकारचे आपण ऍक्च्युअल मध्ये चेक करायला पाहिजे. मी करतो डेली अफर्मेशन करतो, ग्रॅटिट्यूड करतो, आणि मी एक विजन बोर्ड बनवलेला आहे. आणि विजन बोर्ड ऍक्च्युली असा काही 10 वर्षाचा नाही, आता हे 3 वर्षाचा, जास्तीत जास्त 5 वर्षाचा बनवू शकतो, कारण ड्रास्टिक चेंज होतं मार्केटमध्ये, त्याच्यामुळे या 10 वर्षाचा एवढा जो मोठा बनवायची आवश्यकता नाही, तर मी 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष असा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पर्सनल स्वतःचेही गोल्स आणि बिझनेसचे गोल्स ते मी मेन्शन करतो. आता HR मध्ये सर्वात महत्वाचं जे आहे, आता जे मी म्हटलं की मी इतका फ्री का आहे, तर मी HR पॉलिसीज काय स्वतःसाठी कंपनीसाठी डेव्हलप करतोय. त्याच्यामध्ये प्रॉपर GD, KRA, KPI, SOP, कुणाचे काय काम आहेत ती कशा पद्धतीने होतील, अशी कामाचे स्वरूप मी सगळ्यांना सांगतो. आणि सर्वात महत्वाची गुरुकिल्ली मी सांगतो की आपल्यापेक्षा हुशार लोक आपल्याकडे असायला पाहिजे ऍज अ स्टाफ म्हणून, तर ती आपले स्वप्न पूर्ण करू शकतील. आता आपण समजलं की अरे असं जर आपण पकडलं की अरे आपल्यापेक्षा हुशार आहे मग आपला बिझनेस चोरत, असं हे जे आहे ते मिथ आहे, हे तुम्ही विचार करून मोठे होऊ शकत नाही. अजून एक आहे की आपण ऑफिसमध्ये आणि स्वतः एक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप असेलच तुमचा, तर त्याच्यामध्ये डेली स्मॉल इम्प्रुव्हमेंटचा एक ग्रुप बनवा.
की त्याच्यामध्ये काय होतं, अगदी छोट्या जे स्मॉल इम्प्रुव्हमेंट असतील आपल्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये, तर ते शक्य आहे तेवढं त्या त्या ग्रुपमध्ये टाकणं. त्यानं काय होईल, आपलं खूप मोठं जे आहे इम्प्रुव्हमेंटचं जे शक्य आहे ते होऊ शकतं, आणि थोडं थोडं इम्प्रुव्हमेंट होऊन ते कळस मोठं होऊ शकतं. हे मला अनुभव आहे माझ्या याच्यात. आणि आपलं जे विजन आहे ते आपल्या स्वतः पुरतं मर्यादित नका ठेवून, ते प्रत्येक एम्प्लॉईला अलाइन असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला माहित पाहिजे की आपल्याला ही कंपनी कुठून कुठे न्यायची, त्याच्यातून त्यांनाही त्याचा कसा बेनिफिट होईल ते सांगितलं पाहिजे. हे एक मला सांगायचंय. त्याच्यासोबत सर, जसं कोणतं आता सरांनी CRM चा उल्लेख केला. CRM असायला पाहिजे, व्हॉट्सअप API असायला पाहिजे, गुगल ऍड्स, गुगल माय बिझनेस हे सगळं स्ट्रॉंग असायला पाहिजे. लिंक्डइन अकाउंट असायला पाहिजे आपल्या उद्योजकाचं, हे सर्वात महत्वाचं आहे. सोशल मीडियामध्ये प्रेझेन्स असायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ते मी करतोय, मी अजूनही त्याच्यावरतीच काम करतोय. मार्केटिंग बजेट करायला पाहिजे. आपला जो प्रॉफिट आहे त्याच्यातला बराचसा हिस्सा आपण मार्केटिंग अजिबात लक्ष देत नाही. तर मार्केटिंग साठी स्पेशली बजेट काढून आपण मार्केटिंग, आणि त्याच्याशिवाय जो विकताय वय विकताय हे खरंच आहे. अजून एक सांगायचं आहे की न मागता न लाजता आपण रेफरन्स जे आहे ते मागितले पाहिजेत आपल्या एक्झिस्टिंग क्लायंटला. ते तुम्ही करा. तुम्ही एकदा दोनदा तीनदा नाही दिले तरी तुम्ही त्याला असं समजू नका की अरे हे देत नाहीये, तर पण मागायला आपण कमी पडायला नाही पाहिजे. रेफरन्स देते जो खरंच तेवढा ज्याला गरज आहे हे दिसलं ना समोरच्याला, की तो नक्कीच रेफरन्स देतो, कुठूनही शोधून देतो. टेस्टिमोनियल घ्या क्लायंट कडून, व्हिडिओ, ते सर्वात फायदेशीर राहील. थँक्यू. सो सॅटर्डे क्लबमध्ये काय होऊ शकतं, मी ज्यावेळी बोलणार त्यावेळी अजून बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करूया. सर, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिईंग एलिट मेंबर, आणि तुमचा व्यवसाय अशा स्टेजला आहे, तर तुमच्या या मेंबर्सला तुम्ही कुठे सपोर्ट करू शकता, कशा प्रकारे मदत करू शकता, थोडंसं सांगितलं. मी जो स्कॅनर पाठवलेला आहे, ज्यांच्याकडून स्कॅन झाले नाहीये त्यांना मी सॉफ्ट कॉपी सरांकडे आहेच आहे, ते स्कॅन करून तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती मला पाठवा. मला माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढा मी मदत करेन माझ्या रेफरन्स मध्ये. शिवाय बिझनेस मध्ये ही काय थोडंसं जेवढं काय मला नॉलेज आहे ते मी तुम्हाला शेअर करेन. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, की काय अडचण असेल ते सांगू शकता, डिस्कस करू शकतो. मी काय एक्सपर्ट बिझनेस गुरु नाहीये. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला काही गोष्टी सांगू शकेन, तो मी मदत करू शकेन. आणि ऍज अ बिईंग इलिट मेंबर मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही इलिट मेंबर होण्यासाठी प्रयत्न करा. खूप वेगळं कन्सेप्ट आहे, खूप वेगळा माइंडसेट आहे. त्याच्यामध्ये नेटवर्किंग बाजूला राहतं, फक्त बिझनेस ग्रोथ कसा करायचा हे डिस्कस होतं. आणि माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही सर्वांनी हा विचार करावा आणि लवकरात लवकर आमच्या इलिट मध्ये तुम्ही सामील व्हावं. आणि सॅटर्डे क्लबचं खूप मनापासून धन्यवाद. ऍक्च्युली हे जे स्टेज आहे यात बऱ्यापैकी वाटा, जसं महेश सर बोलले, ते महेश सरांनी एंट्री केलेली आहे ऍक्च्युली माझी 2 वर्षापूर्वी. आणि सॅटर्डे क्लबचा खूप मोठा वाटा आहे. आणि असेच आपण सर्व सोबत जाणार आहोत. हे जे विजिट आहे याच्यातून हेच मला करायचं होतं की जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण मराठी बांधव एकमेकांना सपोर्ट करून पुढे जायचं आहे. आणि नक्कीच भारतामध्ये महाराष्ट्राचा झेंडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. भिडे सरांचे जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या विचारांना आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे. धन्यवाद. ग्रेट सर. फक्त एक गोष्ट सांगतो की सरांनी आता जिथे कंपनी आहे तिथं बऱ्याच स्वतःच ऑफिस बांधलं, बऱ्याच काही चेंजेस केले, प्लस नवीन ऑफिस घेतलं, तिथेही बऱ्याचशा गोष्टी घडल्या, लोन्स रिक्वायरमेंट आलेल्या आहेत. सॅटर्डे क्लब सोडून त्यांनी आजपर्यंत एकालाही व्यवसाय दिलेला नाही. ज्या काही ऑफिसमध्ये गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व त्यांनी सॅटर्डे क्लबच्या मेंबरकडनंच केलेल्या आहेत. सो धन्यवाद सर. मला वाटतंय 95% मी जे आता सध्या काम करतोय ते सॅटर्डे क्लबच्याच सदस्यांकडून करतोय. जे जिथं शक्य नाहीये तेवढं 5% सोडून द्या, पण 95% म्हणजे ऑलमोस्ट बिझनेस मी सॅटर्डे क्लबच्या लोकांना देतोय. कारण तो ट्रस्ट बिल्ड होतो. तर तो ट्रस्ट बिल्ड ह्या ग्रुपमुळे, मेंबरशिपमुळे होतो. हे मला चांगला अनुभव आलेला आहे. आणि आपल्यालाही तेच करायचं, आपणही तेच करणार आहोत.
एकमेकांना सहाय्य करायचे आणि श्रीमंतच व्हायचे. धन्यवाद. So, मी यांच्याकडून आणि बाकी काही एलिट मेंबर्स कडून आश्वासन देतो, जर कोणाला पुण्यात व्यवसाय वाढवायचा असेल आणि कोणाला एलिट मेंबरशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की कनेक्ट करा. मी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो आणि शेळके सर नक्कीच मदत करते. धन्यवाद.